सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्या डबल अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण जो काही फिजिक्सचा चॅप्टर स्टार्ट केला होता ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, ह्या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आपण काल पाहिलेला आहे आणि आज आपण याच्या सेकंड पार्टकडे जाणार आहोत. तर कालच्या सेशनमध्ये आपण जे काही एक्सपेरिमेंट्स होते, कोणत्या एक्सपेरिमेंटवरून कोणतं नेचर दिलं, ह्या गोष्टींबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन होती, ती इन्फॉर्मेशन पाहिलेली होती. आजच्या सेशनमध्ये आपल्याला त्याच्या पुढचे जे काही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल किंवा रेडिएशनचे जे काही वेगवेगळे प्रकार असतील ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये कव्हर अप करायचे. ज्यांनी कोणी सेशन फर्स्ट पाहिलं नसेल तर त्यांनी युट्यूबवरती आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलला ते सेशन अवेलेबल आहे. सर्वांनी ते सेशन तिथून अटेंड करायचं आहे आणि मगच पार्ट 2 कडे यायचं आहे. तुमची परीक्षा ही जवळ आलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी अभ्यास हा व्यवस्थितच करायला हवा. तर आपला जो काही चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, तर याबद्दल आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला पाहिली होती की बघा, प्रत्येक गोष्ट समजून घेताना किंवा शिकताना त्या गोष्टीच्या बेसिक माहिती जर आपल्याला माहिती असतील तर नक्कीच तो टॉपिक आपल्याला कसा होत असतो, शिकण्यासाठी सोपा होत असतो. जर बेसिक माहित नसेल तर आपण पुढे तो चॅप्टर कितीही डीप मध्ये शिकलो तरी तो आपल्यापर्यंत पोहोचत नसतो. काय सांगितलं होतं चॅप्टरमध्ये? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड ऑफ मॅटर. आता सगळ्यात पहिले तुम्हाला रेडिएशन म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय आणि ड्युअल नेचर म्हणजेच नेचर कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी माहित असायला पाहिजे. नेचर म्हणजेच काय, तर त्यांचं वर्तन कशा प्रकारचं आहे. बघा, आपण पण म्हणत असतो आपल्या जर ग्रुप असेल फ्रेंड्सचं तर आपण म्हणत असतो की ह्या फ्रेंडचं नेचर जरा चांगलं आहे, ह्या फ्रेंडचं नेचर जरा अग्रेसिव्ह आहे तर ह्या पद्धतीने आपण काय करत असतो, त्यांना डिफाईन करत असतो की नाही याचं नेचर असं, त्याचं नेचर तसं, ह्या पद्धतीने आपण त्यांना काय करत असतो, क्लासिफाय त्या ठिकाणी करत असतो. तर इथे पण जे काही रेडिएशन्स असतील किंवा जे काही मॅटर्स असतील तर ह्या दोन्हींना आपण काय केलं की त्यांचं जे काही नेचर होतं, त्यांचं वर्तन कशा प्रकारचं आहे, इन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा त्यांचं नेचर कुठल्या प्रकारचं आहे ते या ठिकाणी सांगितलं. आता ड्युएल म्हटलं की काय लक्षात येतो आपल्याला? ड्युएल म्हणजे दोन प्रकारचं नेचर त्या ठिकाणी त्यांना आहे असं सांगण्यात आलं. आता त्याने सांगितलं याचा अर्थ फक्त पुस्तक घेतलंय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं की नाही रेडिएशनला मॅटरला काय ड्युएल नेचर आहे असं सांगितलं तर कदाचित आपणही त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पुराव्याला काय लागत असतो, एक जोड पुरावा लागत असतो. विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, कुठल्याही गोष्टीची जर माहितीची नोंद करायची असेल तर आपल्याला काय लागत असतो, त्याला विश्वसनीय असा पुरावा लागत असतो. तोच पुरावा देण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केले होते, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले होते. बघा, आपल्या जे काही नवीन बॅचेस स्टार्ट होतात ऑफिसर्स अकॅडमी, आपल्या ह्या अकॅडमीच्या चॅनलवरती पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर DMER बॅच असेल, त्यानंतर नर्सिंग ऑफिसर, सरळ सेवा भरती. आता सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला जेवढ्या काही सरळ सेवामध्ये एक्झाम्स असतील, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, इतर तांत्रिक परीक्षा, सर्व परीक्षांचा समावेश त्या बॅचमध्ये केलेला आहे. त्यानंतर सेटनेट एक्झाम असेल, शिक्षक पात्रता परीक्षा TET जी सध्या कंपल्सरी झालेली आहे टीचर व्हायचं म्हटलं की तुम्हाला सर्वात मोठा जो काही अडचण असतो, जो काही पूल असतो तर एका प्रकारचा हा पूल म्हणावा लागेल की ज्याच्यावरून पार झाले तर तुम्ही तुमच्या स्वप्नपर्यंत पोहोचू शकता. नंतर आरोग्य सेवक भरती असेल, आरोग्य सेविका भरती, नंतर फॉरेन्सिक बॅच जी आहे DFSL ची, ज्याबद्दलच आपण आता शिकत आहोत, तर ती बॅचही आपण स्टार्ट केलेली आहे. नंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI बॅच, त्यानंतर ZP फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, ह्या पद्धतीच्या सर्व बॅचेस आम्ही एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. असं नाही की फक्त बॅचेसच देत आहोत, त्याबरोबर असणारे जे काही कंटेंट्स असतील, नोट्स असतील, PDF सगळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्याचे ऍडमिशन जे आहेत ते ओपन झालेले आहेत, तर सर्वांनी प्ले स्टोअर मधून डबल अकॅडमी नावाने आपलं जे काही ऍप आहे ते सर्वांनी डाउनलोड करायचं आहे आणि ज्यांना कोणाला कोणता कोर्स पाहिजे तो याची निवड तुम्ही स्वतः करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे आपण इंट्रोडक्शन मध्ये बघा, प्रत्येक गोष्ट शिकताना काय माहिती असायला पाहिजे, इंट्रोडक्शन, त्या गोष्टीची ओळख त्या ठिकाणी आपल्याला असायला हवी. जी डिस्कवरी होती फेनॉमिनन, आता कोणकोणते फेनॉमिनन बघा, फेनॉमिनन म्हणजे काय सांगत असतात की काही अशा गोष्टी काही सिद्धांत असतील किंवा फेनॉमिनन त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणत असतो की फेनॉमिनन लाईक इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. कोणाचं? लाईटचं, प्रकाशाचं, पोलरायझेशन ऑफ लाईट. आता हे जे काही 3 एक्सपेरिमेंट होते इंटरफेरन्स ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, त्यानंतर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, यांनी काय सांगितलं, लाईटला कसं आहे, वेव्ह नेचर आहे. वेव्ह नेचर म्हणजेच काय, लहरींच्या माध्यमातून प्रकाश ट्रान्सफर होतो हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मॅक्सवेल एक्सपेरिमेंट जो होता इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा आणि हर्ट्झचा, तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय कळालं आपल्याला की
and detection of electromagnetic waves in strongly light supported to concept of wave nature of matter. या ठिकाणी जे काही वेव्ह नेचर होतं आता वेव्ह नेचर कसं असतं मला सगळ्यांच्या थोडं थोडं लक्षात यायला हवं की वेव्ह नेचर कशा पद्धतीचं असू शकतं. बघा वेव्ह म्हणजेच काय असतं बघा आपण वेव्ह काढताना कधी अशी सरळ काढतो का नाही. वेव्ह काढताना आपण नेहमी कशी काढत असतो तर लहरींच्या माध्यमामध्ये आपण त्या वेव्हला दाखवत असतो. तर त्यांनी काय सांगितलं की 3 एक्सपेरिमेंट होते पहा. किती 3. त्याच्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट कोणता होता डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर सेकंड होता इंटरफेरन्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर होता पोलरायझेशन ऑफ लाईट. आता हे जे काही 3 एक्सपेरिमेंट होते पहा ह्या 3 एक्सपेरिमेंट वरून सायंटिस्टने सांगितलं की लाईटला काय आहे वेव्ह नेचर आहे. क्वेश्चन विचारताना ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल याचा अंदाज तुम्हाला बांधता यायला पाहिजे. इथे 3 गोष्टी दिल्या आहेत ना याचा अर्थ पर्याय 4 असतात. एखादी गोष्ट तुम्हाला काय दिली जाईल ऑड वन दिली जाईल. मग ती ऑड वन दिली की क्वेश्चन असा पद्धतीने येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट डझंट डिस्ट्रॅक्ट दॅट द वेव्ह हॅज नॉट वेव्ह नेचर. लाईटला वेव्ह नेचर नाहीये असं खालीलपैकी कुठला एक्सपेरिमेंट सांगतोय किंवा कोणाला आहे अशा पद्धतीने सांगतोय किंवा यातला एखादा एक्सपेरिमेंट दिला जाऊ शकतो आणि 3 पर्याय वेगळे दिले जाऊ शकतात. क्वेश्चन कसं विचारते तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट doesn't determines that light has wave nature. Light has wave nature. अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की खालीलपैकी कुठला एक्सपेरिमेंट सांगतो की लाईटला वेव्ह नेचर नाहीये. बघा प्रश्न जर शोधला तर त्याचं उत्तर आपोआप सापडत असतं. आता कोणते एक्सपेरिमेंट आहेत डिफ्रॅक्शन ऑफ लाईट इंटरफेरन्स ऑफ लाईट आणि पोलरायझेशन ऑफ लाईट. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. लाईटला वेव्ह नेचर पण असतं आणि पार्टिकल नेचर पण असतं. नंतर 20व्या शतकात काय झालं होतं की जी काही डिस्कवरी लागली होती बघ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर हर्ट्स असेल कॉम्पटाऊन इफेक्ट बाय कॉम्पटम असेल. कॉम्पटम हा सायंटिस्ट आहे बा काय आहे सायंटिस्ट. एक्सप्लेन दॅट क्वांटम थेरी ऑफ लाईट. आता इथे काय सांगितलं होतं की वेव्ह थेरी ऑफ लाईट की वेव्हच्या माध्यमातून काय करत असते लाईट ट्रान्सफर करत असते. लाईटचा स्पीड कधी असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा काय झाला लाईटचा स्पीड झाला. प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे 3 × 10⁸. त्यानंतर त्यांना काय कळालं की लाईटला काय आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल. कुठकुठले एक्सपेरिमेंट पहा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हर्ट्स इफेक्ट त्याच्यानंतर कॉम्पटाऊन इफेक्ट. कुठकुठले फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्यानंतर कॉम्पटाऊन इफेक्ट त्यानंतर कोणता होता हर्ट्स एक्सपेरिमेंट. बघा हे जे काही 3 एक्सपेरिमेंट होते कुठले कुठले फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल कॉम्पटाऊन इफेक्ट हर्ट्स इफेक्ट. ह्या 3 एक्सपेरिमेंट वरून काय कळालं की लाईटला काय आहे या 3 एक्सपेरिमेंट वरून शास्त्रज्ञ असं सांगतात की जे सायंटिस्ट होते ते काय सांगतात की लाईटला काय आहे तर क्वांटम जे असतात बा क्वांटम कशाला म्हणतात छोटे छोटे पार्टिकल्सला याला आपण पार्टिकल नेचर पण म्हणतो. त्यांनी सांगितलं की लाईट कशी असते तर पार्टिकल नेचर मध्ये ते ट्रॅव्हल करते.
कुठल्या एक्सपेरिमेंटच्या हेल्पने? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्वांटम इफेक्ट आणि हर्ट्स एक्सपेरिमेंट. ह्या 3 एक्सपेरिमेंट शास्त्रज्ञांनी सांगितलं की लाईटला कसं असतं, पार्टिकल नेचर असतं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात ते पाहिलं. आपण पेनचा फॉन्ट चेंज करूया. सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का? स्क्रीन क्लिअर आहे? ओके, सगळं क्लिअर. तर त्याच्यानंतर आपण जे काही फ्री इलेक्ट्रॉन होते पहा, मुक्त इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन कोणता चार्ज कॅरी करतात? निगेटिव्ह. जे इलेक्ट्रॉन्स मेटल सरफेसवरनं इझिली पास होतील, किंवा जे बघा तुम्हाला सांगितलं होतं की व्हॅलन्स शेल असते. काय सांगितलं होतं? की व्हॅलन्स शेल असते पहा. व्हॅलन्स शेल म्हणजे काय? सगळ्यात बाहेरील शेल. बघा समजा मध्ये काय असतो? न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या बाहेर काय असते? एक शेल असते. त्या शेलमध्ये काय प्रेझेंट असतं? इलेक्ट्रॉन्स. काय प्रेझेंट असतं? इलेक्ट्रॉन्स. बाहेर आतल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? फक्त 2च. आणि बाहेर किती बसतात? 8. बाहेर किती बसतात? 8. तर इथं काय सांगितलं आपल्याला पहा, किती असतात? 8 इलेक्ट्रॉन कुठं असतात? बाहेरच्या शेलमध्ये असतात. पण ज्या वेळेस आपल्याला व्हॅलन्सी फाइंड आउट करायची असते तेव्हा बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच त्या ठिकाणी विचारलं जातं. बाहेरच्या शेलमध्ये जर 4 इलेक्ट्रॉन असतील, किती? 4 इलेक्ट्रॉन. कुठे? आउटर शेल. बघा इफ लिहिते इथे. इफ म्हणजे काय? जर 4 इलेक्ट्रॉन्स इन आउटर शेल, तर त्यांना काय म्हटलं जातं? Therefore, the 4 electrons are valence electrons. काय म्हटलं जातं त्यांना? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. बघा सर्वात बाहेरील शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी असते, समजा 4 असेल तर व्हॅलेन्सी किती? 4. 3 असेल तर व्हॅलेन्सी किती? 3. मग हे जे काही बाहेरचे इलेक्ट्रॉन असतात ते कसे असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते इझिली दुसऱ्या बरोबर रिएक्ट करू शकतात, एकाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात, ट्रान्सफर करू शकतात. जसं ते ट्रान्सफर करतात तसं ते गेन पण करू शकतात, घेऊ पण शकतात. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना काय म्हणायचं? फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर पुढे पहा, आपली जी काही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे पहा, की ज्या टेस्ट सिरीज मध्ये अतिशय छान पद्धतीने प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक संभाव्य क्वेश्चन असेल किंवा झाले गेलेले जे काही पीवायक्यूचे क्वेश्चन्स असतील, तर सर्व क्वेश्चनचा समावेश या टेस्ट सिरीज मध्ये केलेला आहे. ही सगळ्यात पहिली जी होती ती होती पोलीस भरती, वनरक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच काय? टीईटी. नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक, रसायन आणि न्यायबद्ध गट क. बघा क्लास 3 ची पोस्ट असते. अतिशय छान पेमेंट तुम्हाला या बॅच मध्ये देत असतात. नंतर फॉरेन्सिक वैज्ञानिक गट क, त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक भांडार गट क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क. बघा सगळ्या क्लास 3 च्या पोस्ट आहेत. क्लास 3 म्हणजे एक ऑफिसर बनण्याचं स्वप्न तुमच्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर सेटनेट एक्झाम असेल, DMER, फार्माइस्ट, तलाठी, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, चालू घडामोडीच्या सुद्धा नोट्स तुम्हाला ठिकाणी मिळतील. कारागृह भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिका, नंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा. अशा प्रकारच्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत पहा, भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या प्रत्येक विषयाच्या टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळतील. कुठल्याही विषयावरती दुर्लक्ष केलं जाणार नाही. तर सर्वांनी ही जी काही टेस्ट सिरीज आहे ती घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे? कॉन्टॅक्ट करायचा आहे. बघा आपण दिवसभरामध्ये नको तेवढ्यांना फोन लावत असतो, त्यापेक्षा जर एखादा फोन आपल्या भविष्याच्या दिशेने जर आपल्याला नेत असेल तर नक्कीच तो सर्वांनी डायल करायला हवा. तर आपण वर्क फंक्शन पाहिलं होतं. वर्क फंक्शनला कसं दाखवतात? यस आणि त्याच्यामध्ये एक सरळ लाईन, अशा प्रकारचं सिम्बॉल वर्क फंक्शनचं असतं. वर्क फंक्शन कशात मेजर करतात? EV, इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर इलेक्ट्रॉन इमिशन पहा, तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन इमिशन कशाला म्हणतो आपण? मेटल सरफेस असतो, मेटल सरफेस मध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. मेटल सरफेस मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात बघा, जेव्हा आपण ते मेटल सरफेसला काय करत असतो? हीट एनर्जी देत असतो. काय देत असतो मेटल सरफेसला? समजा हा जर मेटल सरफेस असेल, त्याला जर म्हटलं आपण मेटल सरफेस, याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? तर इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात पहा.
इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात आणि जेव्हा आपण त्याला काय देत असतो, हीट देत असतो, म्हणजेच काय थर्मल एनर्जी त्या ठिकाणी जेव्हा देतो तेव्हा काय होत असतं, हे इलेक्ट्रॉन्स इमिट करत असतात, बाहेर पडण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजेच ते त्यांची जागा सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच काय म्हटलं जातं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंतर थर्मोइक इमिशन, बघा थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली, मग त्यालाच काय म्हणायचं, थर्मल इमिशन. इथे दिलेलं आहे पहा ह्या ठिकाणी, इट इज द फेनॉमिनन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा पण फेनॉमिनन कशाचा आहे, इलेक्ट्रॉन्सचाच आहे. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की मेटल सरफेस सोडून इलेक्ट्रॉन्स काय करतात, बाहेर जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्यांना काय म्हणायचं, आता हे जे बाहेर गेलेले इलेक्ट्रॉन असतील ना, तर त्यांना काय म्हणायचं, इमिटेड इलेक्ट्रॉन्स. काय म्हणायचं, इमिटेड इलेक्ट्रॉन्स. हा रेड कलरचा पेन दिसतोय सगळ्यांना स्क्रीनला, ओके, काही इश्यू नाही. सर्वांना आवाज क्लिअर. तर हे काय होतं, इमिटेड इलेक्ट्रॉन्स बद्दल. नंतर सेकंडरी इमिशन पहा, जे इलेक्ट्रॉन्स गेले कशामुळे गेले, एनर्जीमध्ये इन्क्रीज झाल्यामुळे, एनर्जी वाढल्यामुळे. आपण थर्मल एनर्जी जास्त दिली, एनर्जी जास्त भेटली, इलेक्ट्रॉन्स इमिट जास्त झाले. पण जर आपण ती एनर्जी कमी केली, एनर्जी कमी केली तर काय होईल, इलेक्ट्रॉनला मिळणारी एनर्जी सुद्धा काय होईल, फॉल डाऊन होईल, कमी होईल. इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी झाली, इलेक्ट्रॉन मूव्ह काय करतील, मूव्ह कमी होतील, त्यांची हालचाल कशी होईल, कमी होईल. आणि इलेक्ट्रॉनची जर मुवमेंट कमी झाली, इलेक्ट्रॉनचं जर इमिशन कमी झालं, तर वर्क फंक्शन काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. या ठिकाणी आपण पाहिलं होतं. नंतर पहा, ज्या काही नोट्स आहेत पहा आपल्या क्लासमध्ये, तुम्हाला सर्व नोट्स कुठे मिळतील, तुमच्या घरी पोहोच होतील. असं नाही की तुम्हाला ऑफिसला येऊन घ्यावे लागतील, कुठे काही नाही, पूर्णपणे फ्री डिलिव्हरीच्या माध्यमातून तुम्हाला ह्या नोट्स तुमच्या घरापर्यंत मिळणार आहेत. की त्याच्यामध्ये पहिले पहा, मराठीचा जो काही सब्जेक्ट आहे पहा, की टॉपिक वाईज एमसीक्यू, मराठीवरती संधी असेल, त्यानंतर वर्ण असतील, ह्या सर्व टॉपिकवरती टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, नोट्स मिळतील. नंतर मराठी शब्दसंग्रह असेल, की ज्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी असतील, तुमचे वाक्यप्रचार, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. नंतर इंग्लिशमध्ये पण टॉपिक वाईज एमसीक्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि इंग्लिशच्या नोट्स ह्या पूर्णतः तुम्हाला हँड रिटन स्वरूपात मिळणार आहेत. गुगलवरनं किंवा क्रोमवरनं झेरॉक्स मारून नाही, तर पूर्णपणे हँड रिटन त्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर गणिताच्या शॉर्ट नोट, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले, काही क्लुप्त्या असतील, काही सूत्रे असतील, त्या सर्वांचा समावेश कशामध्ये, गणित शॉर्ट नोटमध्ये देण्यात येतात. नंतर बुद्धिमत्ता शॉर्ट नोट, सेम त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला 12,000 जीकेचे वन लाइनर क्वेश्चन साठी पण नोट्स मिळणार आहेत पहा. 12,000 फक्त आणि फक्त कसे, वन लाइनर क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत. नंतर 5,000 एमसीक्यू आरोग्य विभागाचे, त्यानंतर आरोग्य सेवकचे नोट्स मिळतील, आरोग्य सेविका नोट्स मिळतील, त्यानंतर लॅब टेक्निशियनचे जे काही नोट्स असतात पहा, तर त्या पण मिळतील. नंतर 1,000 एमसीक्यू लॅब टेक्निशियन साठी जे काही एमसीक्यूज असतात, तर त्या 1,000 एमसीक्यूचा संच तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड होईल. नंतर जिल्हा न्यायालयावरती 6,000 एमसीक्यूचा संच असेल. नंतर सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे काय, त्याच्यामध्ये सायन्स असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, सगळे विषय इन्क्लुडेड आहेत, तसे 6,000 एमसीक्यू मिळतील. त्यानंतर 5,000 एमसीक्यू अंगणवाडीसाठी, अंगणवाडी आयसीडीएसच्या नोट्स सुद्धा मिळतील. पोलीसचे जे काही जीकेचे शॉर्ट नोट असतात पहा, तर त्या नोट्स असतील. पोलीस ड्रायव्हर, बालमानसशास्त्राचे नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत, की त्याच नोट्समध्ये तुम्हाला त्याच्यावरती आधारित असे प्रश्न पण त्या ठिकाणी मिळणार आहेत. नंतर टीईटी साठी जे काही सायन्स असतं पहा, सर्वांना प्रॉब्लेम कशाचा येतो, सायन्सचा, त्या टीईटी साठी असणारं सायन्स पण तुम्हाला याच्या नोट्स मिळतील, की त्याच्यामध्ये एमसीक्यू पण त्याच्यामध्येच इन्क्लुडेड असणार आहेत. टीएटी मध्ये समाजशास्त्राच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. नंतर स्वच्छता निरीक्षक नोट्स, कृषी सेवक आणि सेट नोट, ह्या पद्धतीचे जे काही सर्व काही नोट्स असतील, त्या सर्व नोट्स तुम्हाला घर बसल्या मिळतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑर्डर करायचे आहेत खाली दिलेल्या नंबरवरून, फक्त एक कॉल करायचा आहे, नोट्स घरपोच त्या ठिकाणी मिळवायचे आहेत आणि अतिशय अशा माफक दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इथून आपण आता पाहूयात. The emission of electrons of metals when are fall on them radiations from the surface of suitable frequency, the emitted electrons are called photoelectrons and current so produced is called as photoelectric current.
या ठिकाणी काय सांगितलंय पहा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगितलंय, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला सांगितलं इमिटेड इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो आपण. सर्वांना आवाज स्क्रीन क्लिअर आहे. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, तर जो काही सरफेस आहे, समजा हा जर सरफेस असेल आणि हा सोडून जर इलेक्ट्रॉन वरती जात असेल, किंवा म्हणजेच काय, तो सरफेस सोडून तो इमिट करत असेल, त्याला काय म्हणायचं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशाचे, मेटल्सचे. वेअर आर फॉल ऑन देम रेडिएशन्स फ्रॉम द सरफेस ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी. रेडिएशनला काय असते, फ्रिक्वेन्सी. तर त्याच फ्रिक्वेन्सी जर सुटेबल रेंजच्या या ठिकाणी असतील तर ते इमिटेड इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, फोटो इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतात, फोटो इलेक्ट्रॉन्स. अँड द करंट सो प्रोड्युस्ड इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रिक करंट. आणि त्या इमिशनमुळे जो काही करंट प्रोड्यूस झाला त्याला काय म्हटलं गेलं, फोटो इलेक्ट्रिक करंट. बघा काय होतं, तुम्हाला या ठिकाणी काय दिलता, मेटल सरफेस. काय दिलं होतं, मेटल सरफेस. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन. काय प्रेझेंट असतं, इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन काय करतात पहा, हे इलेक्ट्रॉन काय करतात, इमिशन करतात. कधी, त्यांना जर योग्य एनर्जी भेटली तर. मग यांना काय म्हणायचं आहे, सगळे ब्लू कलर मध्ये जे इलेक्ट्रॉन्स त्यांना इमिटेड इलेक्ट्रॉन्स. काय म्हणायचं, इमिटेड इलेक्ट्रॉन्स. आता बघ तुम्हाला कळतंय की इलेक्ट्रॉन काय झालेत, इमिट झालेत. त्याला आपण काय म्हणू शकतो, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय म्हणणार आपण, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. आता इथे काय सांगितलंय पहा, इलेक्ट्रॉन्स तर इमिट झाले, पण कसे झाले, एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने. स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने हे इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने इमिट झाले. कसे, बाय स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. एका विशिष्ट अशा फ्रिक्वेन्सीने ते काय झाले, इमिट झाले. कळलं, वेव्हला काय असतं, फ्रिक्वेन्सी असते. तर त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने काय झाले, इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. क्लिअर आहे. मग त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉनच्या इमिशनमुळे जो काही करंट प्रोड्यूस झाला, काय प्रोड्यूस झाला, करंट. कशामुळे, इलेक्ट्रॉन्सच्या इमिशनमुळे. त्याला काय म्हटलं गेलं, फोटो इलेक्ट्रिक करंट. काय म्हटलं गेलं, फोटो इलेक्ट्रिक करंट. आणि ह्याच एक्सपेरिमेंट, हा जो काही सगळं एक्सपेरिमेंट होतं, हे सगळ्या एक्सपेरिमेंटला काय म्हणण्यात आलं, फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट. क्लिअर आहे सर्वांना. बघा तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी दिसत आहेत. मेटल सरफेस होता, मेटल सरफेस मध्ये काय होते, इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट होते. त्या इलेक्ट्रॉन्सचं काय झालं, इमिशन झालं. इमिशन म्हणजेच काय, ते बाहेर पडले. कुठून, मेटल सरफेसवरनं. ते बाहेर का पडले, कारण त्यांना खालून काय मिळाली होती, एनर्जी. काय मिळाली होती, एनर्जी त्या ठिकाणी मिळाली होती. खालून त्यांना काय मिळाली होती, एनर्जी त्या ठिकाणी मिळाली होती. बघा आपल्याला माहित असतं की बघा, जर आपण गॅस पेटवला असेल, त्याच्यावरती पातेलं, तवा काही जरी ठेवलं तरी काय होत असतं, ते गरम होत असतं. आणि आपण जर त्याच्या साईडला जरी हात लावले, त्याला स्पर्श न करता तरी आपल्याला त्या ठिकाणी काय जाणवत असतं, गरमपणा त्या ठिकाणी जाणवत असतो. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्सचं त्या ठिकाणी जे काही करंट क्रिएट झालाय, जी काही हीट प्रोड्यूस झाली, ती आपल्याला काय होत असते, फील त्या ठिकाणी होत असते. तर त्या करंटला काय म्हटलं गेलं, इलेक्ट्रिक प्रोड्यूस जो झाला त्याला काय म्हटलं गेलं, फोटो इलेक्ट्रिक करंट. या ठिकाणी क्लिअर झालं आपलं. नंतर पुढे एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता त्याच एक्सपेरिमेंटली जो काही स्टडी आहे तो या ठिकाणी करायचा आहे. ग्लास or the apparatus consists of involucrate quartz tube which encases a photosensitive slate C called emitter. त्याला काय म्हटलं गेलं, इमिटर अँड कलेक्टर. बघा इमिटर म्हणजे काय, इमिट करणारा. कलेक्टर म्हणजे काय, कलेक्ट करणारा. A metal plate A called a transparent window was sealed on the glass tube which can be covered with a filter of light of it particular radiation. This light of particular wavelength to pass through the plate A can be given a desired positive or negative potential. The arrangement with respect to plate C using shown in the figure.
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो होता पा की त्यांनी काय सांगितलंय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पा एखादी ग्लास साईड ठेवून, म्हणजेच काय, ग्लास बघा, ग्लास साईड सांगितले त्यांनी, काचेची स्लाइड किंवा मग जे काही ऍपरेटस असतं पा कशाचं, इलेक्ट्रिक कॉर्ड, त्याच्यामध्ये एक छोटीशी काचेची ट्यूब सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. जेव्हा आपण त्याच्यातून लाईट ट्रान्सफर करू पा तेव्हा आपल्याला काय कळेल की इमिट कशा पद्धतीने लाईट होती या ठिकाणी कळतं. तर त्यांना कुठेतरी असं कळलं की लाईट इमिट होताना ती छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये होतीये. त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की पार्टिकल नेचर प्रेझेंट आहे कशाला, वेव्हला, रेडिएशनला. रेडिएशनला कसं नेचर प्रेझेंट आहे, पार्टिकल नेचर. When a monochromatic radiations of suitable frequency obtained from sources, त्यांना काय झालं, आता त्या एक्सपेरिमेंट मधनं मोनोक्रोमॅटिक रेडिएशन पाहायला मिळाले सुटेबल फ्रिक्वेन्सीचे, फॉल ऑन द फोटोसेन्सिटिव्ह प्लेट. कशावरती पडले ते, फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती. इमिटेड फ्रॉम प्लेट विच ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन आर गेट ऍक्सलरेटेड टुवर्ड्स द ए कलेक्टर. बघा, कलेक्टर म्हणजे काय, रेडिएशन कलेक्ट करणारा. इट केप्ट ॲट द पॉझिटिव्ह पोटेन्शियल, त्याला कुठे ठेवलं होतं, पॉझिटिव्ह पोटेन्शियलला, आणि इमिटर कुठे होतं, निगेटिव्ह पोटेन्शियलला. दिस इलेक्ट्रॉन्स फ्लो इन द आउटर सर्किट रिझल्टिंग द फोटो इलेक्ट्रिक करंट. कशामध्ये रिझल्ट झाला तो, फोटो इलेक्ट्रिक करंट मध्ये. ड्यू टू इट द मायक्रोक्रोमॅटिक शोज अ डिफ्लेक्शन. द रीडिंग ऑफ मायक्रोमीटर मेजर्स द फोटो इलेक्ट्रिक करंट. This experiment arrangement can be used to study variation of following quantities: photoelectric effect with effect of intensity of incident radiation, the intensity of the incident radiation keeping the frequency constant if it's that the photoelectric current varies linearly with the intensity of incident radiation. Incident radiation म्हणजे काय, सुरुवातीचे रेडिएशन, इन्सिट केलेला रेडिएशन. आता समजा आपण हे एमिटर मधनं जर रेडिएशन बाहेर पाठवलं तर त्याला काय म्हटलं जातं, इन्सिडंट रेडिएशन. इन्सिडंट रेडिएशन. Also, photoelectric emitted per second is directly proportional to radiation. आता जे काही फोटो इलेक्ट्रिक रेडिएशन असतात पा, तर त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहेत त्या, तर जे काही रेडिएशन्स असतील त्याला काय आहेत त्या, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे जर रेडिएशन इन्क्रीज झाला तर फोटो इलेक्ट्रॉन पण काय होतील, त्यांचं इमिशन पण इन्क्रीज त्या ठिकाणी होईल. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्लेट. With respect to plate C, it is found that the photoelectric current increases gradually with the increase in the positive potential. इथे काय सांगितलं त्यांनी, जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल जो आहे पा कुठे, पॉझिटिव्ह चार्जचा, तो जर इन्क्रीज झाला तर फोटो इलेक्ट्रिक करंट पण काय होईल, इन्क्रीज होईल असं त्यांनी सांगितलं. नंतर पुढे पा, जो काही लेक्चर्स आपण स्टार्ट केले होते 1 जून पासून जे काही आपल्या नवीन बॅच चालू झाल्या होत्या, तर त्या बॅचेसचं जे काही फ्री लेक्चर्सचं शेड्यूल होतं तर ते कुठेतरी अशा पद्धतीने होतं. तर हे लेक्चर्स अजूनही तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळतील की ज्यामार्फत तुम्हाला ते ऍडमिशन घेण्यासाठी सुटेबल त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या क्लासमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅच चालू केलेल्या आहेत पा, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. तरी सर्वांनी परत एकदा लक्ष द्यायचं आहे. बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी काय बॅचेस बद्दल इंट्रोडक्शन दिलं होतं, पण ज्यांनी कोणाला पाहिलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की पोलीस भरती असेल, त्यानंतर DMER, नर्सिंग ऑफिसर, सरळ सेवा, त्यानंतर सेटनेट एक्झाम, शिक्षक पात्रता म्हणजे TET एक्झाम असेल, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, त्यानंतर फॉरेन्सिक बॅच म्हणजे काय, DFSL, अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI असेल किंवा ZP फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच. तर या सर्व बॅचेस तुम्हाला एकाच ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर नक्कीच आपल्या स्वप्नांच्या दिशेने जर झेप घ्यायची असेल तर यामधली जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्ही परचेस करायची आहे. प्ले स्टोअर मध्ये आपल्या डबल ओ अकॅडमीचं ऍप तुम्हाला अवेलेबल आहे. त्या ऍप वरून तुम्हाला कुठली टेस्ट सिरीज हवी आहे, कुठली बॅच हवी आहे, याबद्दल तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकता. अतिशय कमी रेटमध्ये, अतिशय माफक दरामध्ये तुमच्यापर्यंत ही बॅच पोहोचवणार आहोत की ज्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त बॅचेस नाही तर तुम्हाला त्यामध्ये फ्री लेक्चर्स असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीने तुम्हाला सेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
अनलिमिटेड वेळा तुम्ही ते सेशन पाहू शकता. जी काही टेस्ट अटेम्प्ट असतात पा ते सुद्धा तुम्ही अनलिमिटेड वेळा करू शकता. की टेस्ट असतील, टेस्ट सिरीज ज्या आहेत पा, तर टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की पोलीस भरती, वनरक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच काय टीएटी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच असेल, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गट क, नंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक भांडार गट क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, सेटनेट एक्झाम, डीएमईआर, फार्माइस, तलाठी, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, त्यानंतर चालू घडामोडी, कारागृह भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत आणि सरळ सेवा, अशा दोन्ही प्रकारच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. अतिशय कमी रेंजमध्ये. तुम्ही एकदा फक्त कॉल करून माहिती मिळवून घ्यायची आहे की तुम्हाला एक्सेप्टेड सुद्धा नसेल तेवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला हे आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. अतिशय उत्तम दर्जाच्या हे नोट्स आहेत, ते सर्वांनी घ्यायलाच हव्या. त्यानंतर तुम्हाला जे काही नोट्स सांगितलं तर बा, तर ह्या सर्व जे काही नोट्स असतील कमीत कमी 6000 ते 5000 एमसीक्यूज प्रत्येक नोटमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर त्यासाठी तुम्ही ती बॅच घ्यायची आहे. प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करा किंवा खाली तुम्हाला स्क्रीनवरती जो काही नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि प्रत्येकाने ती बॅच काय करायची आहे, परचेस करायची आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, नोट्स तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. फ्री डिलिव्हरी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तर असा हा काही जो आपला सुंदर असा चॅप्टर होता पा, तर तो चॅप्टर या ठिकाणी संपत आहे. की ज्यांना कोणाला इलेक्ट्रॉनचं इमिशन कळालं असेल, त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कशाला म्हणतो ते कळालं असेल. सर्वात महत्त्वाचं काय असतं, इलेक्ट्रॉनचं इमिशन, त्याच्यानंतर वर्क फंक्शन जे होतं पा, इमिशन इन्क्रीज झालं, वर्क फंक्शन डिक्रीज होतं. वर्क फंक्शन जर कमी झालं तर इलेक्ट्रॉनचं इमिशन काय होतं, इन्क्रीज होतं. एनर्जी जर इन्क्रीज झाली तर इलेक्ट्रॉनचं इमिशन कमी होणार आणि इलेक्ट्रॉनचं इमिशन कमी झालं तर काय होणार, एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ह्या पद्धतीचं रिलेशन तुमच्या लक्षात आलं असेल तर हा चॅप्टर तुम्हाला क्लिअरली समजलेला आहे. त्यानंतर जे काही मॅटेरियल असेल, रेडिएशन्स असतील, त्यांना कसं असतं, ड्युएल नेचर असतं. वेव्ह नेचर प्लस पार्टिकल नेचर, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि असं सुंदर असा चॅप्टर आपल्या ठिकाणी संपत आहे. सर्वांना थँक्यू आणि हॅव अ नाईस डे. सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे.